बंद करो, 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 बंद करो। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। माझं नाव संजय आमरे, मी कॅडिला हेल्थकेअर एम्प्लॉईज युनियनचा ॲडवायझर आहे। ही जी कॅडिला म्हणजे पूर्वीची कॅडिला, आताची ती झायडस लाईफ सायन्स लिमिटेड म्हणून ही फार मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे। त्याच्या भारतामध्ये जवळजवळ 5 प्लॅन्ट आहेत आणि हा जो प्लॅन्ट आहे तो गोव्याला कुंडईमध्ये आहे। या कंपनीचा जो ही मल्टीनॅशनल कंपनी यांच्या जगामध्ये फार बऱ्याच ठिकाणी त्यांचे प्लॅन्ट युनिट्स आहेत, त्यांचे मॅन्युफॅक्चर युनिट्स आहेत। ह्या कंपनीचा जो टर्नओव्हर आहे हा 20,000 कोटीचा, मोर दॅन 20,000 crores यांचा जो टर्नओव्हर आहे आणि त्यांचा जो नेट प्रॉफिट आहे तो जवळजवळ 2100 कोटीच्या आसपास आहे। आणि एवढं सर्व मोठी कंपनी असताना कामगारांच्या बाबतीत ही कंपनी एवढी मोठी उदासीन आहे। म्हणजे तुम्हाला एक सांगतो की हे आमच्या युनियनचे जे प्रेसिडेंट आहेत, त्या युनियनच्या प्रेसिडेंट मागच्या 5 वर्षापासून कंपनीने ते बॉयलर अटेंड आहेत, पण त्यांना ते काम न देता त्यांना सरप्लस बनवून ठेवलं आहे। कुठे तर सिक्युरिटी गार्डच्या तिथे कॅबिनमध्ये बसवून ठेवले आहे। त्याच्यानंतर जो आमचा चार्टर ऑफ डिमांड जो विषय पेंडिंग होता तो आता ह्या 2 वर्ष झाली, शेवटी तो विषय सेटल होत नाही। मॅनेजमेंटचा जो ॲडमिन स्टँड होता त्याच्यामुळे शेवटी लेबर कमिशनरने तो विषय फेलर केला आणि ते रिफर करून तो इंडस्ट्रियल ट्रिब्युनलला पाठवला आहे। तो आता पुढच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी तो प्रलंबित आहे। त्याच्यानंतर जो कॅन्टीनमध्ये जे चांगल्या दर्जाचं, म्हणजे आज एवढी मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे, म्हणजे जास्त ह्या फार्मास्युटिकल कंपनी कामगारांच्या हेल्थवरती काम करतात, टू डेडिकेटेड टू लाईफ म्हणून बोलतात। ही कामगार एवढे हीन दर्जाचं कॅन्टीनमध्ये जेवण देते की त्याच्यामध्ये कामगारांना, आज जे कामगार 40-40+ आहेत, त्यांना सर्वसाधारणपणे आज ॲसिडिटी, गॅसेस किंवा इंडायजेशन अशा मोठ्या मोठ्या बिमारींना त्यांना सामोरं जावं लागतं असेल। त्याच्यानंतर लाँग सर्व्हिस अवॉर्ड आहे, ते लाँग सर्व्हिस अवॉर्ड आहे तो मागच्या बऱ्याच वर्षापासून त्यांनी बंद केलेला आहे। त्याच्यानंतर एखाद्या कामगाराचं समजा काम करताना, म्हणजे कामावरती येताना किंवा कामावरून घरी जाताना समजा त्याचा ॲक्सिडेंट झाला तर कंपनी त्याची जबाबदारीच घेत नाही। कंपनी म्हणते की नाही, आमचं ते हे नाही आहे, तो त्या गोष्टीला तो कामगारच जबाबदार आहे। तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे जे अँटी युनियन किंवा अँटी वर्कर्स ज्या पॉलिसी ज्या कंपनी ॲडॉप्ट केला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व या रिसर्च परमिशन घेऊन आज हे 1 दिवसाचं प्रदर्शन आम्ही इथे आझाद मैदान पणजीला इथे आयोजित केलेलं आहे। आणि हे सर्व आयोजन करण्याचं कारण की झायडस मॅनेजमेंट जी फार मोठी सांगते डेडिकेटेड टू लाईफ, तर त्यांचा निषेध म्हणून आज इथे हे कामगार मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। धन्यवाद।